आसाम हे उत्तर पूर्व भारतातील एक अद्वितीय राज्य आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समृद्ध संस्कृतीसाठी आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्र नदीमुळे आसामला भारताचा नैसर्गिक स्वर्ग म्हणतात. गुवाहाटी ही आसामची राजधानी असून ती आधुनिकता आणि परंपरेचा उत्तम संगम आहे. हे राज्य एकसंध वन्यजीव अभयारण्य, ऐतिहासिक स्थळे आणि अद्वितीय संस्कृतीसाठी ओळखले जाते. आसाम हे भारतातील सर्वात मोठे चहा उत्पादक राज्य आहे आणि येथे जगप्रसिद्ध एकशिंगी गेंडाही आढळतो. चला तर आज आपण आसाममधील 10 पर्यटन स्थळांची माहिती घेऊया. नंबर 1, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून येथे एकशिंगी गेंड्यांचा सर्वात मोठा निवास आहे. या उद्यानात वाघ, हत्ती, हरण आणि पक्ष्यांची विविधता पाहायला मिळते. सफारीसाठी, निसर्गप्रेमींसाठी आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी हे ठिकाण स्वर्गच आहे. या ठिकाणाला तुम्ही नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान भेट देणं उत्तम. नंबर 2, माजुली बेट. माजुली हे ब्रह्मपुत्र नदीवर वसलेलं जगातील सर्वात मोठं नदी बेट आहे. शांत वातावरण, शास्त्रीय नृत्याची परंपरा आणि पारंपरिक आसामी संस्कृती अनुभवण्यासाठी या ठिकाणाला अवश्य भेट द्या. नंबर 3, खामक्या देवी मंदिर. खामक्या देवी मंदिराला हिंदू धर्मातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. शक्तिपीठांपैकी एक मानलं जाणारं हे पवित्र मंदिर आहे. गुवाहाटी शहरात असलेलं हे मंदिर शक्तीची उपासना करणाऱ्या हिंदूंसाठी पवित्र ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात बांधलेलं हे मंदिर पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करतं. नंबर 4, शिवसागर. अहोम साम्राज्याच्या वैभवशाली वारशाचं प्रतीक. अहोम राजघराण्याच्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन घडवणारं ठिकाण. रंगघर म्हणजे प्राचीन मनोरंजन गृह आणि तलावांमुळे हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. नंबर 5, मानस राष्ट्रीय उद्यान. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेलं मानस राष्ट्रीय उद्यान वाघ, हत्ती आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण साहसी आणि वन्यजीव प्रेमींसाठी सर्वोत्तम आहे. सफारी आणि रिव्हर राफ्टिंगचा येथे तुम्ही आनंद घेऊ शकता. नंबर 6, दिफो गाव. आसामच्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं ठिकाण. येथे विविध आदिवासी गटांचे पारंपरिक जीवन अनुभवता येतं. वनस्पती आणि प्राणी जातींच्या विविधतेने भरलेल्या कार्बी आंग्लोंग जिल्ह्यातील दिफू हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. नंबर 7, उमानन बेट. गुवाहाटीच्या ब्रह्मपुत्रा नदीतलं एक सुंदर बेट. येथे उमानन मंदिर आहे, जे भगवान शंकराला समर्पित आहे. नौका विहाराचा आनंद घेत येथे पोहोचता येतं. शांतता आणि आध्यात्मिक अनुभवासाठी या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. नंबर 8, तेजपूर. ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेलं शहर. येथे निसर्गरम्य बागा, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारके पाहायला मिळतात. नंबर 9, हाफलॉंग. हाफलॉंग हे आसामचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं एकमेव हिल स्टेशन आहे. येथील हिरव्यागार टेकड्या, तलाव आणि पारंपरिक गावं पर्यटकांना आकर्षित करतात. हिरवाईने नटलेलं धबधबे, तलाव आणि पर्वतरांगांनी वेढलेलं हे ठिकाण ट्रेकिंगसाठी आणि शांतता अनुभवण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण करू शकता. नंबर 10, दिब्रुगड. चहाच्या मळ्यांचं आणि नैसर्गिक सौंदर्याचं घर. दिब्रुगड हा आसाममधील एक महत्त्वाचा औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर आहे, जे प्रामुख्याने चहा उद्योगासाठी ओळखले जाते. चहाची राजधानी या नावाने प्रसिद्ध असलेले दिब्रुगड ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथं तुम्हाला विस्तीर्ण चहाचे मळे, पारंपरिक चहाचे कारखाने आणि हिरव्यागार निसर्गाचं अद्वितीय मिश्रण पाहायला मिळतं. तर मित्रांनो, निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, वन्यजीव प्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी आसाम हे परिपूर्ण ठिकाण आहे. त्याच्या अद्वितीय सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनुभव घ्या आणि तुम्हाला एका वेगळ्या जगाची सफर करायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. थँक्यू.